विलंब आहे आपल्याला. सामना सुरू करायचा आहे. चल आपण मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर पाठवायचे आहेत. ऋषी आणि पोलार्ड ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल आपल्या डगआउट मध्ये बसायचे याची आपण नोंद घ्या. कुणी डगआउटच्या बाहेर येणार नाहीये. स्ट्रिक्टली वॉर्न केले जाते याची नोंद घ्या आपण. दरम्यान या स्पर्धेसाठी जे आमचे दाते स्पॉन्सर्स आदरणीय शिवाजी शेट्टी साहेब, माजी नगरसेवक, सन्माननीय संजयजी भोसले साहेब, शिवम परिवार, गोपालजी सावंत साहेब, विजय इलेक्ट्रॉनिक, आदरणीय मनोहरजी बातुसी साहेब, सन्माननीय जयजी पटेल सर, प्रिया बांदिवडीकर, मुंबई महिला अध्यक्ष उत्तमजी दरेकर साहेब, गणेशजी भारमळ साहेब, प्रकाशजी दादा सुर्वे, आमदार मागाठाणे, आदरणीय राजप्रकाश सुर्वे साहेब, महेशजी चौरसिया, अरविंदजी ब्रिज सर, राजूजी अण्णा सर, मनाली तावडे, महादेवजी, शुभमजी मिश्रा अँड तात्या बॉईज, सचिनजी शिंदे सर, विनायकजी जाधव सर, विराजजी सावंत सर, प्रथमेश सावंत सर आणि अमोल इंदुलकर सर. स्पेशली थँक्स असेल सिद्धेश्वर मित्रमंडळ गोराईचा महाराजा चषक 2024, श्री उत्तमजी दरेकर साहेब अध्यक्ष, श्री मनोहरजी भातुसे सर सचिव, श्री समीरजी महाकाळ साहेब खजिनदार आणि श्री प्रकाशजी बणे साहेब कार्याध्यक्ष. व्हेरी फर्स्ट बॉल फक्त ड्राईव्ह केले ऑन साईडला. खूप चांगलं शतरक्षण. बोथ टीम बेस्ट ऑफ लक. साईशा 11 won the toss and elected bat first. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. स्ट्राईकला आपण बॅटर बघतोय. ऋषी, हितेश गोलंदाजी ट्रॅकवर स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा खाली राहिलाय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. हितेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट झाले. दरम्यान नॉन स्ट्राईक इनचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो स्ट्राईकला. पोलार्ड, पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती. हितेश अप्रतिम पूल केलाय आणि सरळ स्टँड अँड डिलिव्हर्ड. पंचांचा निर्णय. इट्स अ 6. अप्रतिम शॉट. पोलार्डची पॉवर या ठिकाणी बघायला मिळते. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 7 धावा स्कोर कार्ड वरती. साईशा 11 आपलं फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा चेंडू फुलटॉस आहे आणि पुनश्य ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न. पंचांचा सिग्नल या ठिकाणी आपण बघतोय. षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचले 13 रन विदाउट लॉस. मिस्टर पोलार्ड मॅन इन गोल्डन फॉर्म. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक. आक्रमकता आणि आक्रमकता त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळते. ओ यावेळेला यॉर्कर होता. हळुवारपणे ऑफ ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट करताना 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 14 धावा विदाउट लॉस. प्रथम बॅटिंग करताना साईशा 11 आपण बघतोय. 14 धावा स्कोर कार्ड वर.
पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रवीणजी प्रजापती सुंदर वर्क त्यांच्या माध्यमातून आणि आमचे डीजे मास्टर प्रॅडी. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय नवीन गोलंदाज न्यूमॅन मनीष. एंड ऑफ द फ्रेश 14 रन विदाउट लॉस आपण बघतायत. 611 प्रथम बॅटिंग करताना सुंदर हवेचा ओघ बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. रखरखत्या उन्हामध्ये दोन संघ आपल्या अस्तित्वाची लढाई पुढे घेऊन जाताना एका बाजूने लाला 11 आणि दुसऱ्या बाजूने 611. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाते मनीष. तर समोर आपण बघते पोलार्ड ज्यांच्या बॅटमधनं 2 षटकार आपण बघितलेले आहेत. तोच पोलार्ड ऑन स्ट्राईकला. याच वेळेला मात्र ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू मनीष यांचा. पंचांचा कॉल या ठिकाणी आपण बघू शकाल. चला कोऑपरेट करा प्लीज. जे ट्रॅक वरती बसलेले आहेत सर्वांना मी विनंती करतोय प्लीज आपण मागे बसायचं प्लीज. सर्वांना एक प्रेमळ निवेदन आहे. ब्लू डगआउट वाले आहेत त्यांना मी विनंती करतोय तुम्ही आपल्या कक्षामध्ये जायचं. पॅव्हिलियन कक्ष तुमच्याकडे आहे. डगआउट मध्ये बसायचं प्लीज. सर्वांना प्रेमळ निवेदन असेल थोडंसं कोऑपरेट करा आपण. इट्स अंपायर कॉल. पंच नो चेंडू स्नो बॉल आणि येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असेल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाताना 15 रन विदाउट लॉस. येणाऱ्या चेंडूवरती पोलार्डला मिळेल या ठिकाणी लायसन. धावा स्कोर कार्ड वरती 15. दरम्यान पुढचा चेंडू. चला मॅच ऑन ठेवायची आहे. फिफ्टीन रन विदाउट लॉस. प्रथम बॅटिंग करताना 611. वन द टॉस अँड इलेक्टेड बॅट फर्स्ट मिस्टर पोलार्ड ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू आणि इथे धक्का लागतोय आपण बघू शकाल. विकेट इज गॉन. फर्स्ट विकेट या ठिकाणी आपण बघतोय नॉनसायकिनचे बॅटर. चला न्यूमॅन लवकर या मैदानाच्या आतमध्ये. कंटिन्यू रहेगा ना. कंटिन्यू रहेगा ना. न्यूमॅन सौरव सर फ्री हिट कंटिन्यू रहेगा सर जी. फ्री हिट ओ इस बार चेंडू आपण बघतोय थोडासा डायवर्ट झालाय गलीला. सिंगल कंप्लीट करताना 16 धावा. सौरव
आदरणीय श्रीकांतजी परब साहेबांचा शुभागमन होताना वेलकम. आपलं शब्दफुलाने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आमच्या मुख्य मंचावरती. सन्माननीय आदरणीय श्रीकांतजी परब साहेबांचं शुभागमन होताना 16 धावांती बोर्ड लागल्या गेल्यात. न्यू बॅटर आपण बघताय मिस्टर सौरव. सौरव एक आक्रमक बॅटर आहेत आणि लेफ्ट हँड बॅटर म्हटल्यानंतर सौरव सौरव आपल्याला बघायला मिळत आहेत, लेफ्ट हँड बॅटर. आणि बाबाटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आहे. एस डाऊन द लेग स्टंप. अंपायर सिग्नल इट्स वाईट. एक्स्ट्राच्या रूपानं आणखीन एक धाव वर्जित केली जाईल आणि धावा 17 बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती. लॉस ऑफ 1 विकेट. एका बाजूने पोलार्ड आणि दुसऱ्या बाजूने सौरव. पुलटॉस आहे, सरळ एक्झिक्यूट केलाय, मिड विकेटला क्लिअर करताय आणि ते पंच दर्शवतील षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय झाले आणि पोहोचले 2-3. 23 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अप द मार्क मिस्टर सौरव. षटकारानं आगाज करताना ही पॉवर आहे सौरभ यांची. पुलटा चेंडूला पनिशमेंट केलं जाते आणि ओव्हर मिड विकेट. याही वेळेला आडव्या बॅटने बॅकवर्ड टच केलेला डीप मध्ये खेळाडू आहे. सिंगल कंप्लीट होईल. 24 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहे. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ आहे. 24 धावा. एक अप्रतिम फाउंडेशन बिल्ड केलंय. ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं आपण 2 षटकार बघितले तोच पोलार्ड. स्ट्राईक वरती आहेत. आक्रमकता ज्याच्या बॅटमधनं बघायला मिळते. मेकिंग इज इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर. रडारमध्ये चेंडू आला तर मी त्याला एक्झिक्यूट करेन आउट ऑफ पार्क. आणि तेच डाऊन द ग्राउंड. दॅट्स अ ब्युटिफुल शॉट. परंतु इथे आपण बघू शकाल फक्त 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती 26 वर. (26 रन्स स्कोर कार्ड वरती. चेंडू झालेले त्या षटकातील आवळेला बॅटला ब्रश करतोय चेंडू. थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट झाले. 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड. (27) 27 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू. ओ यावेळेला मात्र रीड करता आला नाही सौरभ यांना चेंडू. थोडीशी बॅट लवकर फिरले. इट्स अ डॉट बॉल. षटकाची झाले इथे समाप्ती आणि धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 27 13.50 च्या सरासरीने येत आहे 27 धावा. आणि याच पद्धतीने जर धावा आल्या प्रोजेक्टेड स्कोर इथे 68 68 धावा ऑन दी बोर्ड लागू शकतायत. सन्युमान सूरज. सन्युमान सूरज. उलटा चेंडू. पुलचा फटका. सरळ बॅकवर्ड टच केले आणि ओव्हर मिड विकेट. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. 6. सडक पे कडक. धावसंख्या 6 ने प्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 33 रन. बोलाड्यांच्या बॅटमधनं तिसरा षटकार आलाय. मॅन इन गोल्डन फॉर्म. अक्षरशः षटकारांचा पाऊस ज्याच्या बॅटमधनं बघायला मिळतोय तो आहे मिस्टर पोलार्ड. सूरज यावेळेला फक्त दिशा दिले. बॅकवर्ड टच केलेला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट होईल आणि धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचेल.
34 स्कोर कार्ड वरती आपण बघतायत. जबरदस्त बॅटिंग. पोलार्ड यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. तेवीसावा वैयक्तिक स्कोर 23 धावांवरती खेळताना सौरव ऑन स्ट्राईक. बॅटला ब्रश करतोय. इथे मात्र डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सूरजला मात्र या ठिकाणी इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळावी लागेल, कारण 2 षटकामध्ये तब्बल 27 धावा, त्यानंतर एक षटकार आलाय. इथून नियंत्रण हवं आहे सूरजला. लाला 11 संघाचा एक प्रमुख गोलंदाज आणि जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. सौरभ तयार स्ट्राईकला. ओ यावेळेला ब्लॉक मध्ये होता, फक्त डिफेन्स केलाय. चेंडू जाईल डीप काऊ कॉर्नर रिझन मध्ये. सिंगल कंप्लीट होऊन 35 वर पोहोचते. 35 धावा. रन ऑन द स्कोर कार्ड. चेंडू झालेली आहे या षटकातील आपण बघतोय 4. चेंडू क्रमांक 5वा. आडव्या बॅटने पुन्हा लॉफ्ट केलाय चेंडूला. बघायचंय पंचांचा निर्णय काय असेल या ठिकाणी. चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले 39. 39. 1 टू गो. शेवटचा चेंडू आहे. षटक क्रमांक 3 आपण बघतोय आणि तब्बल 39 ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. ओहो बिग हिट. इट्स अ मॅसिव्ह 6 आणि धावसंख्या 6 ने फ्लाय होऊन पोहोचले ती तब्बल 45. 15च्या सरासरीने धावा होत आहे. साईशा 11 संघ फाउंडेशन जबरदस्त बिल्ड करताना आक्रमकता दाखवत या ठिकाणी अक्षरशः एंड ऑफ द थर्ड ओव्हर लॉस ऑफ 1 विकेट. 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 45 धावांचा डोंगर इथे रचला गेलाय. काफी बढ़िया बल्लेबाजी और खास करके पोलार्ड ने जिस तरह से आक्रामक शॉट को खेले हैं, प्रशंसा के काबिल, अद्भुत, अवाक, चकित और मोहन करने वाले उनकी बल्लेबाजी है. 15 के औसत से रन बने 45. अगर इसी हिसाब से रन बनते तो 75 प्रोजेक्टेड स्कोर लग सकता है साइशा 11 के स्कोर कार्ड पर. गेंदबाजी में परिवर्तन और बुलाए गए नए गेंदबाज राजू. सन्युमान राजू को बुलाया इस समय. 15 की औसत से 45 रन स्कोर कार्ड के पर. ग्रेट बैटिंग, प्रॉपर मिडल ऑफ द बैट, हवाई फायर, एरियल रूट और ऑन साइड में जो उनके बल्ले से सिक्सर आए हैं देखने लायक. अब देखना है मिस्टर राजू आए हैं. राजू को डेथ ओवर में बेहतरीन गेंदबाजी करनी होगी, क्योंकि एक तरफ सौरभ है जो बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, दूसरी तरफ पोलार्ड आक्रामकता के तेवर दिखाते हुए. राजू पहली गेंद बैट को ब्रश करते हुए लेग गली में गेंद ट्रैवल होती हुई सिंगल का इजाफा. 46 रन स्कोर कार्ड पर. एक बेहतरीन टूर्नामेंट का नियोजन यहाँ पर नजर आता हुआ. गोराईचा महाराजाच्या आशीर्वादानं सिद्धेश्वर मित्रमंडळ आयोजित गोराईचा महाराजा चषक आपण बघतायत. एक जबरदस्त वेल प्लॅनिंग टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. मिस्टर राजू. ओ याही वेळेला मात्र फेकले चेंडूला. ले बाय सडक पे कडक. षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 52. जबरदस्त बॅटिंग आणि पोलार्ड यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय 39, ज्याच्यामध्ये आपण 5 उत्तुंग षटकार बघतोय. दॅट्स द पॉवर ऑफ पोलार्ड. 52 धावा स्कोर कार्ड वरती. एक मोठं टार्गेट लाला 11 संघाच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न आहे पोलार्ड यांचा. धुव्वादार विस्फोटक कॅमिओ या ठिकाणी पोलार्ड खेळताना. आक्रमकताचे तेवर आणि षटकारांचा अक्षरशः पाऊस. ओहो ये तो मैसिव सिक्सर है.
58। $58 45 के ऊपर खेल रहे हैं मिस्टर पोलार्ड, छक्कों में डील कर रहे हैं, नॉट आउट। 45 के ऊपर खेल रहे हैं, हाफ सेंचुरी चढ़ने का एक सुनहरा मौका उनके दहलीज के ऊपर है। मिस्टर पोलार्ड मैन इन गोल्डन फॉर्म, क्या आक्रामकता है। इस बीच अगली गेंद, और इस बार ऊंचाई ज्यादा और गेंद जाएगी यहां पर सीमा रेखा के बाहर। टोटल स्कोर यहां पर नजर आता हुआ 62 और उनका इंडिविजुअल स्कोर है 49। 49 रन के ऊपर खेल रहे हैं, क्या जबरदस्त बैटिंग, कलात्मक क्रिकेट जिसे कहते हैं। पूरी तरह से छाए हुए समय पोलार्ड सिर्फ छक्कों और छक्कों के साथ में डील करते हुए। देखना यहां पर क्या 50 बना पाएंगे अपना। और ये ओ माय गॉड, यहां पर 49 के ऊपर मिस्टर पोलार्ड जाएंगे बैक टू द डगआउट, गॉन, ओ यूटी आउट। सन्यूमॅन मोनू, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मोनू. धक्का लागला इथे, धक्का क्रमांक दुसरा. धाव्या स्कोर कार्ड वरती 62-62. याच्यानंतर होणारी मॅच दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती केली जाईल. ओ मोनू यावेळेला मात्र फक्त दिशा दिले ऑन साइडला. चेंडू सरळ जाईल बॅकवर्ड टॉस. स्क्वेअर लेगला 63 वर स्कोर कार्ड पोहोचलाय. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण बघतायत षटकाची समाप्ती झाली ती 4 आणि धावा आहेत त्या 63. जबरदस्त विस्फोटक बॅटिंग साईशा 11 ने टॉस जिंकल्यानंतरची बॅटिंग या ठिकाणी केले. आक्रमकता बघायला मिळते. 63 63 धावा. हितेश, सन्यूमान हितेश येताना डेथ ओव्हरला गोलंदाजी ट्रॅक वरती बोलवलंय. 63 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. त्याच्यामध्ये पोलार्डच्या 49 धावांची विस्फोटक कॅमिओ, एक जबरदस्त नॉक बघायला मिळाले. आता न्यूमॅन मोनू आणि गोलंदाजी ट्रॅक वरती हितेश आलाय. पुढचा चेंडू अप्रतिम यावेळेला बॉटमहँडचा यूज आहे. चेंडूला मात्र कव्हर्सला एक्झिक्यूट केलंय. चेंडू सरळ जाईल एक्स्ट्रा कव्हर्स मधनं. मोनू नावाचा एक ब्रँडेड कव्हर ड्राईव्ह, क्लास शॉट. धावसंख्या 4 ने प्लाय झाल्याने पोहोचले 67 वरती. पॉपिन क्रीजचा जबरदस्त उपयोग आणि एक कर्रारा स्मॅश शॉट बघायला मिळतोय मोनू यांच्या बॅटमधनं. सर्व प्लेयर लोकांना आम्ही विनंती करतोय आपल्या डगआउट मध्ये बसायचंय प्लीज. आपण बाहेर येऊ नका, विनंती असेल. ब्लू डगआउट मध्ये सुद्धा आपण बसायचंय जे प्लेयर असतील. ओहो, यावेळेला सरळ बॅटने ऑन साइडला इनफिल्डच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट केलंय. चौकार. धावसंख्या पोहोचली ती 71. और मोनू अगर कंसेक्यूटिव 3 सिक्सर लगाते हैं, हैट्रिक सिक्सर, तो उनके लिए 2000 2000 रुपए का कैश प्राइज सुधीर जी मिश्रा साहब की तरफ से.
71 और यहां पर क्लिंग बोल्ड, विकेट का पतन। सन्युमान समीर 71 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 71. अतिशय सुंदर गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये चौकार आल्यानंतर मात्र क्लिंग बोल्ड केलंय. न्यूमॅन समीर त्यांच्या स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतात. चौथा चेंडू. ओ यावेळेला थोडंसं गतीला परिवर्तन केलं होतं, फ्लाईट दिली होती. हळूवारपणे चेंडू मात्र एक्झिक्यूट करताना 72 ऑन दी स्कोर लागला गेलाय. ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू 72. सिनेमान सौरव अप्रतिम चेंडू यावेळेला लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 73 रन स्कोर कार्ड वर. 73 धावा. सॅम 11 वर्सेस कृष्णा 11 नेक्स्ट मॅच. बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस. टॉस साठी या. सॅम 11 वर्सेस कृष्णा 11. 1 to go. ओ माय गॉड, बघायचंय पंचांचा निर्णय. इट्स आउट. तर टार्गेट इथे सेट केले गेले 74 टू विन. 74 धावा. सॅम 11 आणि कृष्णा 11 टॉस साठी या. त्रेसठ काहीतरी होते. 74 टू विन. बरोबर ना. नाही 74 टू विन. सन्माननीय संकेतजी पाटील सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यायचंय. संकेतजी पाटील साहेब, मैथिल चोटालिया सरांना विनंती करतो या. वेलकम, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या मुख्य मंचावरती. आपण बघताय सिद्धेश्वर मित्रमंडळ कोराईचा महाराजा चषक 2024. अध्यक्ष आदरणीय उत्तमजी दरेकर साहेब, सचिव सन्माननीय मनोहरजी भातुसे सर, खजिनदार श्री समीरजी महाकाळे सर आणि कार्याध्यक्ष श्री प्रकाशजी बणे साहेब, शिवाजी शेट्टी साहेब माजी नगरसेवक, संजयजी भोसले साहेब, शिवम परिवार, विजय इलेक्ट्रॉनिक सन्माननीय गोपालजी सावंत सर, मनोहरजी भातुसे सर, प्रिया बांदिवडेकर, महिला मुंबई महिला अध्यक्ष जय पटेल सर, उत्तमजी दरेकर सर, गणेश भारमळ सर, प्रकाशजी दादा सुर्वे, आमदार मागाठाणे, राजप्रकाश सुर्वे साहेब, महेश चौरशिया, अरविंदजी ब्रिज सर, राजूजी अण्णा सर
आणि मनाली तावडे, केक स्टोरी, महादेवजी नवलू सर, शुभम मिश्रा सर, तात्या बॉईज, अमोलजी इंदुलकर, प्रथमेश खोत, सचिनजी शिंदे, विनायकजी जाधव आणि विराजजी सावंत. आम्ही स्पेशली थँक्स म्हणतोय. या स्पर्धेला खूप चांगलं हातभार त्यांच्या माध्यमातून लागतोय. सर 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 श्रीकांत सानप, श्रीकांत परब आणि कोण? संकेतजी पाटील. कोण करणार आहे? हो, अजिंक्य ना. हो, करूया ना आता. चला, आपल्या मान्यवरांचं शुभागमन झालंय. आदरणीय श्रीकांतजी परब साहेब आणि संकेतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही अजिंक्य सानप सरांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित शुभ सन्मान करायचा आहे. वेलकम श्रीकांतजी परब साहेब. या श्रीकांतजी परब साहेब, आपला शुभ सन्मान करण्यासाठी अजिंक्य सानप सरांना मी विनंती करतोय. आपण बघाल श्रीकांतजी परब साहेब, एक अप्रतिम पर्सनॅलिटी आपल्याला बघायला मिळते. मायेची उबदार शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण बघू शकाल श्रीकांतजी परब साहेब, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आमच्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त होताना त्यानंतर संकेतजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही अजिंक्य सानप सरांना पुनश्च विनंती करतोय. आदरणीय संकेतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान. वेलकम संकेतजी पाटील साहेब. वेळात वेळ देताना या स्पर्धेला त्यांच्या चेहऱ्यावरती आपण बघताय स्मितहास्य. सर्व मित्र परिवार त्यांच्या समवेत आपल्याला बघायला मिळतोय. अजिंक्य सानप सर, मायेची उबदार शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा, या मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. जयजी पटेल सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. जयजी पटेल सर, या आपण. अजिंक्य सानप सर आपण बघतायत आणि जय पटेल साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती. $74 का टारगेट है. ओपनिंग पेयर आ चुके बीच मैदान में. सूरज और हितेश. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघताय सायशा 11 संघाचा प्रमुख गोलंदाज श्रीकांत. 74चं टार्गेट सेट केलंय. व्हेरी फर्स्ट बॉल, मिस्टर श्रीकांत बॉलिंग ट्रॅकवर. ओ, पहिला चेंडू लोअर फुल टॉस, फ्लाइट दिली होती थोडीशी. चेंज ऑफ द पेस, गुड स्टार्ट श्रीकांत. एका पद्धतीने सूरज आणि हितेश स्वप्न असेल 74 धावांना अचीव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. सूरज स्ट्राईकला आपण बघतोय. ओ, याही वेळेला मात्र सुंदर चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा खोलवर चेंडू हाताळला जातोय. श्रीकांत बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. भरपूर अनुभव आहे श्रीकांत यांच्याकडे. ओहो, दॅट्स अ ब्युटी, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. नॅचरल टर्न आहे आणि ज्या ज्या वेळेला लेफ्ट हँड गोलंदाज गोलंदाजी करत असतो त्या वेळेला त्याचा लेग ब्रेक किंवा लेग कटर चेंडू हा उजव्या हाताच्या फलंदाजांना थोडसा कठीण खेळायला जातोय आणि तेच बघायला मिळते इथे. अप्रतिम गोलंदाजी फिंगर रोल करताना.
जयजी पटेल सरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक आहे. बिग अपॉर्च्युनिटी आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम आहे. चांगली गोलंदाजी श्रीकांत यांच्याकडनं अनुभवाचं भंडार आहे आणि अनुभवाचं भंडार बेनिफिशियल कॉजमध्ये तब्दील होताना प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण आहे. लेफ्ट हँड बॅटरच्या अगेन ज्या वेळेला लेफ्ट हँड गोलंदाज असतो त्यावेळेला मात्र लेफ्ट हँड बॅटरचं वर्चस्व आपण बघितलंय, परंतु श्रीकांतकडे अनुभव आहे आणि ते द्वंद्व भरपूर मोठं असेल. चेंडू क्रमांक 5 घेऊन गोलंदाज तयार श्रीकांत. पर विकेट सुद्धा जय पटेल सरांच्या माध्यमातून 100. 100 रुपयाचा पारितोषिक. 101 सॉरी. पुढचा चेंडू इथे मात्र इट्स अ वाईट बॉल डाऊन द लेग स्टंप. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर 2 वर पोहोचलाय. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत टोटली 26 आणि धावा तुम्हाला बनवायच्या आहेत इथून 72, कारण 2च झालेले आहेत. चेंडू क्रमांक 5. ओ भरपूर शॉर्ट बॉल. बॅटला ब्रश करून शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट करताना धावसंख्या 3 वर स्थिरावली जाईल. इथून मात्र लाला 11 संघाला ड्रायव्हिंग सीटवरती यावं लागेल, कारण 74 धावांचं टार्गेट समोर आहे. चौकार षटकार षटकार चौकार खेळावे लागतील. शेवटचा चेंडू वन टू गो. चांगली गोलंदाजी, नियंत्रण भरपूर चांगलं आहे. पुढचा चेंडू आणि इथे त्रिफलाची सूरज बॅक टू द पवेलियन गॉन. आणि ते जय पटेल सरांच्या माध्यमातून विकेटसाठी सुद्धा 101 रुपयाचा पारितोषिक आहे. इथे मात्र श्रीकांत 101 रुपयाचे मालक बनताना. स्न्यूमॅन जीवन आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज. अप्रतिम स्पर्धा आपण बघतायत. सिद्धेश्वर मित्रमंडळ आयोजित गोराईचा महाराजा चषक, एक वेल प्लॅनिंग टुर्नामेंट, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. अध्यक्ष आमचे आदरणीय उत्तम चिदरेकर साहेब. ओहो, इथे मात्र डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. पंचांचा सिग्नल. इट्स अ 4 रन. आमच्या मान्यवरांचं शुभागमन आणि चौकार इथे आलाय. आदरणीय मनोहरजी भातुसे साहेब सचिव आपण बघतायत. अतिशय सुंदर असं मॅनेजमेंट या स्पर्धेचं. खजिनदार आदरणीय समीरजी महाकाळ सर, कार्याध्यक्ष सन्माननीय श्री प्रकाशजी बणे साहेब आणि त्यांची संपूर्ण अंटायर टीमने एक भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम 2024 आपण बघतोय. 2 दिग्गज संघ आहेत. मान्यवरांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो 74 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय लाला 11 संघाच्या समोर आणि ते बॅक टू बॅक आक्रमकता बघायला मिळते. चेंडू सरळ जातोय तो. चांगला शॉट, परंतु धावा मिळतील फक्त 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 9 धावा स्कोर कार्डवर. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत सूरज यांच्या माध्यमातून चेंडू झालेले ते 2.
तिसरा चेंडू. ओ या वेळेला मात्र बॅटला ड्रिल केलं होतं, स्विंग केलं होतं. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करताना राईट राऊंड विकेटचा मारा आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण आहे. 9 चेंडू आणि 9 धावा झालेल्या स्कोर कार्डवरती. पुढचा चेंडू घेऊन पुनश्च तयार सूरज. काही वेळेला मात्र चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 1-0. अजूनही 64 धावांची गरज आहे आणि येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते 20. चेंडू क्रमांक 5वा. धाव्या स्कोर कार्ड वरती 1-0-10. चांगली गोलंदाजी सूरज आणि श्रीकांतने केले. इथून मात्र लाला 11 संघाच्या फलंदाजांना आपली बॅटिंगची ताकद दाखवावी लागेल. ओहो सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड. जीवन यांचा फेवरेट स्ट्रोक आपल्याला बघायला मिळतो. सिग्नेचर शॉट आणि फेवरेट झोन सुद्धा बघायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती 12. ट्वेल्व. 1 टू गो. शेवटचा चेंडू. एकता 11 फोटो सेशन साठी यायचं. एकता 11 त्वरित यायचंय. धावसंख्या 13 वर पोहोचले. येणारे चेंडू 18 आहेत आणि इथून धावा बनवायच्या त्या 61. एकता 11 संघ दोबारा श्रीकांत गोलंदाजी ट्रैक वरती अपन बघतोय. आने वाली 18 गेंदे और 61 की दरकार है, यानी कि रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे 20.33 के औसत से रन बनाने होंगे. लगभग 3 बड़े हिट मॅचला जिंकण्यासाठी इथे बनवावे लागेल. चला मॅच श्रीकांत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सरळ स्लॉट मध्ये चेंडू आणि इथे आपण बघू शकाल मिळतायत धावा 2. धावसंख्या 2 ने 15 वर पोहोचलंय. फिफ्टीन रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा चेंडू. ओ क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे आणि सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एरियल रूट स्टँड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क. 6. धावसंख्या 6 ने प्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 21. 21वा. चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. जीवन यांच्या बॅटमधनं षटकार आलाय. एकविसावा 74चं टार्गेट आहे. अजूनही जर आपण बघितलं तर 53 धावा बनवायच्या आहेत. 21. जीवन यांच्या बॅटमधनं एक संघर्षाचा षटकार
बघायला मिळतोय. मॅच मध्ये येण्यासाठी असे शॉट तुम्हाला खेळावे लागतील. याही वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाही आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये थोडंसं फुटबॉलचं किकचं अटेम होता. सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या पोहोचेल ती 22 वर. 22. चांगली गोलंदाजी करताना श्रीकांत. आपल्या स्पेलमधील पुढचा चेंडू क्रमांक 4 घेऊन तयार. इथे पंचांचा सिग्नल, इट्स अ वाईट बॉल. पुनश्च हाताळावा लागेल हा चेंडू. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. अजूनही 51 धावांची गरज आहे. परंतु एका बाजूने आपण जीवन यांना बघतोय तर दुसऱ्या बाजूने सौरव चांगला प्रयत्न करताना. इथे मात्र चेंडू जातोय सरळ फाईन लेगला. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या पोहोचेल ते 24. धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक श्रीकांत यांच्याकडनं बघायला मिळते. प्रमुख गोलंदाज आहेत साईशा 11 संघाचे. या वेळेला मात्र लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या 25. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा चेंडू घेऊन श्रीकांत. पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसरा षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू. यावेळेला सुंदर लॉंग ऑफला इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये थोडीशी फंबल झालंय. सोरी थ्रो येईल. तद्वर 2 धावा परिपूर्ण आणि 27 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. येणारे चेंडू आहेत ते 12. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज. सत्तावीस झालेला आहे. येणारे चेंडू आहे 12 आणि 47 ची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग अँड 47 रन रिक्वायर्ड टू विन. सन्युमान लालू. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय. काफी लंबा रन अप उनका. बारा चेंडू 47 ची गरज आहे. सर्वांना पहिला चेंडू. अप्रतिम डाऊन द ग्राउंड खेळाडू आहे आणि इथे मात्र सौरभच्या खेळीला लागतोय. हितेश बॅक टू द पविलियन. थोडासा संघ अडचणीमध्ये सापडलाय कारण 74 धावाचा पाठलाग करताना
श्रीकांतचे 2 षटकं महत्त्वाची राहिल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून टप्प्यावरती खूप चांगलं नियंत्रण होतं आणि ओपोनंट टीमच्या बॅटरला पूर्णतः जखडून ठेवत रिक्वायर्ड रन रेट हा भरपूर वाढलाय. येणाऱ्या 11 मध्ये 47 ची गरज. न्यूमॅन बॅट्समन नेम सागर. न्यूमॅन सागर चांगला चेंडू डॉट बॉल. थोडसा आयसाईट डळमळीत झालाय. शेवटच्या क्षणी मात्र फक्त बॅट फिरवली गेली. लेंथ इन लाईनला पिक करावं लागेल. एलिव्हेशन प्रॉपर बनवावं लागेल इथे, कारण 10 चेंडू. पुढचा चेंडू इस बार आड़े बल्ले से खेला है. डिप में खिलाड़ी मौजूद और कैच में तब्दील होती हुई गेंद. वहां पर पोलार्ड थे, उन्होंने बनाए 49 रन. क्या जबरदस्त बैटिंग. एक बेहतरीन नॉक चुनने के लिए सागर भी बैक टू द पवेलियन ने. बैटर रहेंगे राजू. न्यूमैन राजू बढ़िया गेंदबाजी इस समय डेथ ओवर में. इस बार अंपायर सिग्नल इट्स अ वाइड कॉल. 1 से स्कोर आगे बढ़ेगा और स्कोर इस समय पहुंचता हुआ 28. यहां से जो जीत की राह है मुश्किल गलियारों से गुजरती हुई नजर आ रही है, क्योंकि 74 रनों का लक्ष्य है. उसके बाद में ओपोनेंट टीम के गेंदबाजों ने जो कंजूसी गेंदबाजी की है उनके बदौलत टारगेट काफी बड़ा बन चुका है. इस बार भी मिस टाइम शॉट है. जरूर गेंद सीमा रेखा के बाहर. 4 से स्कोर फ्लाई होता हुआ 32 पर पहुंचता हुआ 32. आने वाले 8 गेंदों में आपको 42 रनों की दरकार है. 32 बन चुके, 42 की जरूरत. इस बीच अगली गेंद डंडी गोल. यू मिस मी, आई डेफिनेटली हिट यू. फर्नीचर डिस्ट्रॉय. विकेट इज गॉन. OUT आउट. और एक धक्का लगता हुआ यहां पर लाला 11 टीम को. नए बैटर आएंगे बीच मैदान में. सुरेश. सात में 42 की जरूरत है, यानी कि हर गेंद के ऊपर सिक्सर. बहुत ही बढ़िया. इस समय प्रॉपर मिडल ऑफ द बैट ऑन साइड में सिर्फ दिशा दी. सिंगल का इजाफा. 33 के ऊपर स्कोर. आने वाली 6 गेंदें और 41 की दरकार. न्यूमैन पुष्कर. कोई भी बल्लेबाज अगर 3 हैट्रिक सिक्सर खेलते हैं तो शार्दुल की तरफ से 3000 रुपए का कैश प्राइज. इस बार डिक्लेयर जोन में गेंद जाती भी. बची हुई 5 में 40 की दरकार है. और शार्दुल सर ने यहां पर जो अनाउंसमेंट की है कि कंसेक्यूटिव 3 सिक्सर, हैट्रिक 3 इन रो अगर आप खेलते हो तो आपके लिए 3000 रुपए का कैश प्राइज.
और यहां पर क्लिंग बोल्ड और एक धक्का। औपचारिकता शेष मैच में जीत की महक अब साइशा 11 की तरफ नजर आ रही है। उसकी वजह ये पोलार्ड के बेहतरीन 49 और उसके बाद में श्रीकांत की कंजूसी गेंदबाजी, सूरज का बेहतरीन साथ और जीत की तरफ अपने कदम को अग्रेसर करती भी साइशा 11 अपने कदम। इस बार सिर्फ दिशा देने का काम किया, इनफील्ड के ऊपर से गेंद को खेल दिया स्वीपर कवर में। गेंद जाती हुई थोड़ी सी डाइवर्ट होकर कवर पॉइंट रीजन में 2 रन की कोशिश मुकम्मल होती हुई 4 रन आए हैं। इन 4 रनों के सारे स्कोर फ्लाई होता हुआ 38। इस बार आड़े बल्ले से जरूर खेला, इनफील्ड के ऊपर से सिंगल कंप्लीट, दूसरी की कोशिश पूरी और 4-0 स्कोर कार्ड पर। इस बार भी ओहो जैगलिंग करते करते कैच को लिया, गुड कैच। 40 हो चुके हैं, 74 का टारगेट था। आखिरी गेंद अभी भी आनी शेष है, बैटर को मौका मिलेगा यहां पर। सन्यू बैटर लाला भाई बीच मैदान में आते हुए आखिरी गेंद के ऊपर बड़ी शॉट की कोशिश जरूर करेंगे। ऑल इज वेल दैट एंड्स वेल, रही उनकी कोशिश होगी कि एक अच्छा करेंगे, एक बड़ी शॉट जरूर खेलेंगे। भले जितना हारना तो निर्णायक क्षण रहते, लेकिन जब भी मौका मिला है तो अपने शॉट को भी दिखाएंगे। और बहुत ही बढ़िया इस समय बॉडरमैन का यूज किया था। जीएससी 11 फोटोशूट के लिए आना है। जीएससी 11